नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली ज्याने अख्खं पुणे हे हादरलेले. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने त्या महिलेचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे त्या महिलेच्या कुटुंबाकडे उपचाराआधीच म्हणजे ऍडमिट करण्याच्या आधीच 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप सुद्धा या कुटुंबाने केलेला आहे. त्यामुळे या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, हे नेमकं सगळं कसं घडलं, ही महिला कोण आहे हे आता आपण या लाईव्ह मधून सविस्तर जाणून घेऊ. तर झालं असं की भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्या 28 मार्चला त्यांना रक्तस्राव सुरू झाला. तेव्हा त्यांच्या कुटुंबाने त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ऍडमिट करण्यासाठी ते घेऊन आले. मात्र या हॉस्पिटलने त्यांच्याकडे चक्क 10 लाख रुपयांची मागणी केली. तुम्ही जर 10 लाख रुपये आत्ताच्या आत्ता भराल तरच आम्ही त्यांना ऍडमिट करून घेऊ असं त्यांना सांगण्यात आलं, असा आरोप त्यांच्या कुटुंबाने या हॉस्पिटलवरती केलेला आहे. तसंच विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबाने त्यावेळी आता 10 लाख रुपये हे खूप मोठी रक्कम असल्यामुळे त्यावेळी ते 3 लाख रुपये भरण्याची तयारी सुद्धा त्यांचे कुटुंब दर्शवत होते. तनिषा भिसे यांचे कुटुंब त्या हॉस्पिटलमध्ये 3 लाख रुपये भरण्याचे दर्शवत होते, म्हणजे आम्ही 3 लाख रुपये भरण्यासाठी तयार आहोत. मात्र तरी सुद्धा या कुटुंबाने त्यांना तनिषा भिसे यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला. आता या सगळ्यात त्यांनी विनंती त्याच्यात सुरूच होती, ते हॉस्पिटल नकार देत होते. या सगळ्या प्रोसेसमध्ये जवळपास 2 ते 3 तास हे निघून गेले. पण बराच वेळ होत असल्याने त्या महिलेला खूप त्रास होत असल्यामुळे त्या महिलेला म्हणजे तनिषा भिसे यांना एका सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुटुंबाने नेलं. तिथे त्यांना 30 मार्चला त्यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र त्यांना जन्म दिल्यानंतर तनिषा भिसे यांना पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडली, त्यांना त्रास व्हायला लागला. त्या मग नंतर सूर्य हॉस्पिटलने त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. मात्र 31 मार्चला तनिषा भिसे यांचा तिथे मृत्यू झाला. पण या सगळ्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जर त्यांच्यावरती तनिषा भिसे यांच्यावरती जर वेळेत उपचार केले असते, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं असतं तर तनिषा भिसे यांचा जीव वाचला असता. त्यामुळे या तनिषा भिसे यांचा जीव जाण्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाने आणि आमदार अमित गोरखे यांनी सुद्धा केलेला आहे. आता या हॉस्पिटल ही जेव्हा बातमी आली तेव्हा संपूर्ण बातम्यांमध्ये हा मुद्दाच उचलून धरलेला आहे आणि जो की उचलून धरणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण की ते एका जीवापेक्षा पैशाला जास्त महत्व दिले हेच दिसते. आता या सगळ्यानंतर सुशांत भिसे, विशेष म्हणजे जे पीए सुशांत भिसे यांनी खूप सारे प्रयत्न केले. त्यांनी अनेक त्यांचे कॉन्टॅक्ट्स जे ते वापरले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला चक्क मंत्रालयातून सुद्धा फोन करण्यात आला की त्यांना ऍडमिट करून घ्या, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने काही त्यांना ऍडमिट करून घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांचे जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी असफल राहिले. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलं. आता या सगळ्यानंतर दीनानाथ मंगेशकर जे हॉस्पिटल आहे त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याच्यामुळे आता या हॉस्पिटलवरती कुठली कारवाई होते हे पाहणं जेवढं महत्वाचं असणार आहे, तेवढंच ह्याच्यातून दुसरा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे आता चौकशी केली जाईलच, किती सारे अहवाल आता त्याच्यातून येतीलच, पण या चौकशीतून, या अहवालातून त्या ज्या 2 चिमुकल्या मुली आहेत त्यांना त्यांची आई मिळणार आहे का, त्यांच्या आईचं प्रेम त्यांना आता पुन्हा मिळणार आहे का, हे प्रश्न 2 यातून महत्वाचे जे आहेत ते उपस्थित होतात. आणि शेवटी अखेर एकच म्हणावं लागेल की या हॉस्पिटलमधून एक जे उदाहरण आपण जे समाजापुढे ठेवलेले आहे त्याच्यातून जीव, पैसा आणि माणुसकी याच्यातून पैसा किती महत्वाचा आहे, पैसा कसा जिंकलेला आहे हेच या हॉस्पिटलमध्ये यातून दाखवून दिलेले. त्यामुळे आता या हॉस्पिटलवर काय कारवाई होते
हे पाहणं आता या प्रकरणात महत्त्वाचं असणार आहे। पण यावर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या प्रकरणातील सगळ्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र बघत राहा। धन्यवाद।